जनरल वर्कशॉपचे टूल्स आणि पॉवर टूल्स कसे ऑपरेट करायचे यावर चर्चा सुरू ठेवूया। या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकाल: टाइटनिंग लॉकिंग डिव्हाइस समजून घ्या, फ्लेअर जॉईंट आणि फिटिंग कसे बनवावे ते शिकाल, आवश्यक टूल्स आणि उपकरणे, इंटरनल आणि एक्सटर्नल सर्क्लिप प्लायर, कॉम्बिनेशन प्लायर, ट्यूब कटर, फ्लेअरिंग टूल किट, ॲडजस्टेबल रेंच, प्रेशर गेज युनिट, आवश्यक साहित्य, स्लॉटेड नट आवश्यकतेनुसार, छिद्र असलेले बोल्ट आवश्यकतेनुसार, स्प्लिट पिन आवश्यकतेनुसार, सर्क्लिप आवश्यकतेनुसार, वायर रिंग क्लॅम्प आवश्यकतेनुसार, होज आवश्यकतेनुसार, तांबे किंवा पितळाची ट्यूब आवश्यकतेनुसार, थ्रेड सील टेप आवश्यकतेनुसार, फ्लेअर नट आवश्यकतेनुसार, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार। लॉकिंग डिव्हाइसेसच्या टाइटनिंग बद्दल आता जाणून घेऊया। छिद्र असलेला बोल्ट घेऊया आणि लॉक करण्यासाठी स्लॉट असलेले नट घेऊया। प्रथम निर्दिष्ट टॉर्कवर नट फिट करा, नट जास्त फिट करू नका। आता बोल्टचे छिद्र आणि नटचे स्लॉट अलाइनमेंट चेक करा। दोन्ही छिद्रे नीट पाहिली पाहिजेत आणि अलाइन्ड केली पाहिजेत। अलाइन मध्ये नसल्यास नट थोडे घट्ट करून छिद्र अलाइन करा। स्प्लिट पिन घ्या आणि स्लॉट आणि छिद्रात पिन घाला जेणेकरून लूप उभ्या प्लेन असेल। कॉपर ड्रिफ्ट किंवा हॅमर वापरून स्प्लिट पिन पूर्णपणे नटच्या आत फिरवा। आता प्लायर स्प्रेड वापरून स्प्लिट पिनची लांब बाजू उघडा आणि नटवर वाकवा। सर्क्लिप किंवा स्नॅप रिंग मध्ये लॉक करणे। हे काम करण्यासाठी आम्ही इंटरनल सर्क्लिप प्लायर वापरू। याचा उपयोग बोरच्या ग्रूव्ह मधील इंटरनल सर्क्लिप फिट करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी केला जातो। छिद्राच्या फेसवर सर्क्लिप ठेवण्यासाठी इंटरनल सर्क्लिप प्लायर वापरा। सर्क्लिपला प्लायरने दाबा जेणेकरून सर्क्लिपचा व्यास छिद्र व्यासापेक्षा लहान होईल। सर्क्लिप घाला आणि क्लिप पूर्णपणे बसल्याची खात्री करा। सर्क्लिप फिरवून व्यवस्थित ठेवली आहे याची खात्री करा। फिरवल्यानंतर प्लायर बाहेर काढा। सर्क्लिपच्या बाहेर लॉक करणे किंवा स्नॅप करणे। एक्सटर्नल सर्क्लिप प्लायरच्या सहाय्याने बाहेरील सर्क्लिप शाफ्ट टोक धरून ठेवा। बाह्य सर्क्लिप प्लायर दाबा जेणेकरून सर्क्लिपचा व्यास वाढेल। आता सर्क्लिप स्लाइड करा आणि शाफ्ट ग्रूव्ह मध्ये सेट करा। सर्क्लिप ग्रूव्हवर व्यवस्थित बसते आणि व्यवस्थित फिरत आहे याची खात्री करा। आता प्लायर बाहेर काढा। लॉकिंग वायर रिंग क्लॅम्प। हे काम करण्यासाठी आम्ही कॉम्बिनेशन प्लायर वापरू। ज्या ठिकाणी होज पाईप बसवायची आहे तो बाहेरचा पृष्ठभाग स्वच्छ करा। सहजपणे घुसवण्यासाठी सुरुवातीच्या पृष्ठभागावर ग्रीस लावा। आता पाईप फ्लेअरिंग आणि कटिंग टूल्स कसे हाताळायचे ते जाणून घेऊया। पाईप आणि धातूच्या ट्यूब कापताना सॉपेक्षा पाईप कटर अधिक सोयीस्कर आणि चांगल्या असतात। कटरमधील धारदार चाक कटिंग करते। जेव्हा मशीन पाईप भोवती फिरते तेव्हा स्क्रू दाब वाढवतो। जोपर्यंत ते शेवटी थेट कापले जात नाही तोपर्यंत चाक पाईपमधून खोल आणि खोलवर जातो। आता आपण पाईप कटरचा वापर करून GI पाईप किंवा गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप कसे कापू शकतो ते पाहू। आवश्यक लांबीचा GI पाईप घ्या। आपल्याला जिथे कापायचे आहे तेथे कडूने चिन्हांकित करा। पाईप वाईसमध्ये पाईप धरून टाईट करा। GI पाईपवर पाईप कटर फिक्स करा आणि जॅक स्क्रू घट्ट करा जेणेकरून कटिंग व्हील पाईपला स्पर्श करेल। कटिंग व्हील 90 अंशावर चिन्हांकित रेषेवर नेमके बसलेले आहे याची खात्री करण्यासाठी कटर मार्कवर 1 किंवा 2 वेळा फिरवा। आता कटिंग व्हीलवर दबाव टाकण्यासाठी जॅक स्क्रू फिरवा आणि कटर फिरवत राहा। कटिंग व्हीलवर दबाव टाकत राहा आणि पाईप कापेपर्यंत फिरवा। पाईप धरून ठेवा जेणेकरून एकदा पाईप कापल्यानंतर खाली पडणार नाही।
एकदा पाईपची टोके आकारात आहेत की नाही हे तपासा. आता फ्लेअर जॉईंट कसे बनवायचे आणि फ्लेअर फिटिंगसह त्यांची चाचणी कशी करायची हे जाणून घेऊया. ट्यूबिंगला फिटिंगशी जोडताना ट्यूबच्या टोकाला फ्लेअरिंग आणि बाष्प घट्ट सीलसाठी फ्लेअर पकडण्यासाठी डिझाईन केलेले फिटिंग सामान्य गोष्ट आहे. फ्लेअर्स तयार करण्यासाठी खास टूल्स वापरली जातात. फ्लेअरिंगचे 2 प्रकार आहेत. सिंगल जाडीचे फ्लेअरिंग, दुहेरी जाडीचे फ्लेअरिंग. पाईपचे एक टोक हळूहळू रुंद करणे याला फ्लेअरिंग म्हणतात. उदाहरणार्थ ब्रेक लाईन पाईप, इंधन पाईपलाईन, एअर कंडिशनर पाईप इत्यादीमध्ये आपण अशा प्रकारचे पाईप पाहू शकतो. फ्लेअरिंग करण्यापूर्वी पाईप फ्लेअरिंग टूलची तपासणी करा. पाईपच्या शेवट फुलविण्यासाठी सुरुवात करण्यापूर्वी ते कसे कार्य करते हे आपल्याला समजले आहे याची खात्री करा. फ्लेअरिंग पूर्वी पाईपचा शेवट खडबडीत कडापासून मुक्त आहे याची खात्री करा. आता फ्लेअर नट पाईपवर ठेवा. पाईप फिट करण्यासाठी फ्लेअरिंग टूलमध्ये योग्य आकाराचे छिद्र निवडा. फ्लेअरिंग ब्लॉकच्या प्रत्येक टोकाला नट कट करा. कोनला तेल लावा आणि हळूहळू पाईपच्या टोकाला स्क्रू करा. आता पाईपच्या शेवटी एक फ्लेअर तयार होईल. अनस्क्रू करा आणि ब्लॉकमधून फ्लेअरिंग ब्लॉक आणि फ्लेअर्ड पाईप काढून टाका. कोणत्याही क्रॅकसाठी फ्लेअर तपासा. फ्लेअर योग्य आकारात आहे याची खात्री करा. हे फक्त फ्लेअर नटच्या आत बसले पाहिजे. जर ते खूप सैल असेल तर नवीन फ्लेअरिंगसाठी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करा. फ्लेअरची गणना करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ शकतो. वेगवेगळ्या आकाराचे पाईप बसविण्यासाठी 5 छिद्रे आहेत. जर पाईप 1/4 इंच म्हणजे 6 मिलीमीटर व्यासाचा असेल तर पाईप ठेवा जेणेकरून शेवट फ्लेअरिंग ब्लॉकच्या वरच्या भागापासून कमीत कमी 2 मिलीमीटर वर असेल. हे अंतर पाईप व्यास 3 ने विभागलेले म्हणून मोजले जाते. या प्रकरणात 6 मिलीमीटर 6/3 इज इक्वल टू 2 मिलीमीटरने विभागले जाते. आता फ्लेअर फिटिंग सोबत जोडायला शिकूया. थ्रेडवर थ्रेड सील टेप लावा. फ्लेअर नट मागे ढकला आणि फिटिंगवर फ्लेअरिंग केलेली ट्यूब ठेवा. ॲडजस्टेबल रेंच किंवा योग्य डबल एंड स्पॅनर वापरून फ्लेअर नट घट्ट करा. नट जास्त घट्ट करू नका. फ्लेअर क्रँक होऊ शकतो किंवा कापला जाऊ शकतो. ट्यूबचे एक टोक फ्लेअर नटने सिलेंडरला घट्ट करा. ट्यूबच्या दुसऱ्या टोकाला प्रेशर गेज फ्लेअर नटने कनेक्ट करा. कोणतेही लीक नाही हे तपासा. बुडबुडा आहे की नाही हे तपासण्यासाठी साबणाच्या द्रावणाचा वापर करा. गळती झाली नाही तर प्रेशर गेजमधील दाब तसाच राहतो, अन्यथा तो कमी होईल. मग नट घट्ट करणे आवश्यक आहे. वर्कशॉपच्या टूल्स आणि पॉवर टूल्स हाताळण्यावरील या सत्राचा सारांश घेऊया. लॉकिंग डिव्हाइस घट्ट करणे, फ्लेअर जॉईंट आणि फिटिंग बनविणे, पाईप फ्लेअरिंग आणि कटिंग टूल्स हाताळणे आणि फ्लेअर फिटिंग सोबत जोडणे यासारखे विविध विषय समजून घेऊया. योग्य हाताळणी आणि देखभालीसाठी इंटरनल आणि बाह्य सर्क्लिप प्लायर्स, पाईप कटर आणि फ्लेअर नट रिंच सारख्या विशिष्ट साधनांचा वापर. फ्लेअरिंग ही वाफ घट्ट सीलसाठी फ्लेअर फिटिंगसह सुरक्षित कनेक्शन तयार करण्यासाठी पाईपचे एक टोक रुंद करण्याची प्रक्रिया आहे हे समजले.